नमस्कार. जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. वाराणसीतील ज्ञानवापीचा वाद गेल्या अनेक दशकांपासून चालतोय. ज्ञानवापी मशीद आहे की मंदिर हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. धार्मिक स्थळाच्या जागेवरून सुरू असलेला हा वाद कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचला आणि तिथून तो पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाकडे येऊन थांबला. पुरातत्व विभागाने तिथं सर्वेक्षण केलं. साधारण 4 महिने हे सर्वेक्षण चाललं. त्यानंतर 850 पेक्षाही जास्त पानांचा हा संपूर्ण अहवाल त्यांनी सादर केला आणि या सर्वेक्षणानंतर अत्यंत महत्त्वाचे पुरावे समोर आले. ज्ञानवापी मशीद ही मंदिराचेच खांब वापरून बांधण्यात आल्याचं या सर्वेक्षणात स्पष्ट झालं. अहवालानंतर लगेच वाराणसी सत्र न्यायालयाने हिंदूंना तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आणि तब्बल 31 वर्षांनंतर ज्ञानवापीच्या तळघरात दिवा लागला. कापूर, धूप, अगरबत्तीच्या सुगंधाने हा संपूर्ण परिसर दरवळला. तर पाहुयात याच ज्ञानवापीच्या या लहानशा लढ्याचं विश्लेषण आजच्या जेम विशेष मध्ये. न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापीच्या तळघरामध्ये मध्यरात्री पूजा करण्यात आली. गणेश आणि लक्ष्मीची आरती यावेळेस करण्यात आली. वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचे अधिकार बुधवारी दिले आणि पूजेसाठी तयारी करण्यासाठी न्यायालयाने 7 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र प्रशासनाने तातडीने पावलं उचलत ज्या दिवशी घोषणा झाली त्याच मध्यरात्री ज्ञानवापीच्या तळघरात शयन आरती झाली. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांमध्येच सर्व तयारी प्रशासनाने केली आणि विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकासाठी शुभमुहूर्त ठरवणारे गणेशावर द्रविड यांनी ही पूजा केली. यावेळेस विभागीय आयुक्त कौशल राज शर्मा, काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी मध्यरात्री ही आरती करताना उपस्थित होते. ते तळघर नक्की कसं आहे हे आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसते. हेच आहे त्या मशिदी खालचं तळघर जिथे सर्वेक्षण करण्यात आलं आणि जिथे हिंदू देवी देवतांच्या मूर्ती सापडल्या. दरम्यान ही पूजा काही आत्ताच करण्यात आलेली नाहीये. 1991 मध्ये 91 ते 93 पर्यंत इथे तळघरामध्ये देवी देवतांची पूजा होत होती. मात्र मुलायमसिंग यादव यांचं सरकार तिथं आलं आणि जसं मुलायमसिंग यादव यांचं सरकार आलं तसं ही पूजा तिथे बंद करण्यात आली. त्यानंतर न्यायालयीन लढा लढत पुन्हा एकदा हिंदूंनी न्यायाच्या मार्गाने तळघरामध्ये पूजेसाठी परवानगी न्यायिक मार्गाने मिळवली आणि अखेर हिंदूंचा सुवर्णकाळ सुरू झाला असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. तर ज्ञानवापीच्या तळघरात 31 वर्षांनंतर झालेल्या पूजेचा तपशील आपण पाहूयात. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पंचगव्याने तळघर शुद्ध केलं. यानंतर षोडशोपचार पूजा झाली. मूर्तींना गंगाजल आणि पंचगव्याने स्नान घालण्यात आलं. त्यानंतर महागणपतीचं आवाहन करण्यात आलं. सर्व मूर्तींना चंदन, फुले, धूप, दीप अर्पण करण्यात आले. व्यासजींच्या तळघरात सुमारे अर्धा तास मध्यरात्री ही पूजा चालली. तर वाराणसीमधली ही दृश्य आहेत. वाराणसीमध्ये ज्ञानवापीचा वाद हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ज्ञानवापीच्या तळघरात आता न्यायालयाकडून पूजेला परवानगी मिळालेली आहे आणि या परवानगीनंतर हिंदूंच्या लढाईचा हिंदूंचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. तळघरातली ही पूजा ही पूर्वी सुद्धा होत होती. 31 वर्षांपूर्वी ही पूजा बंद करण्यात आली आणि त्यानंतर न्यायिक लढा न्यायालयीन लढा सुरू झाला आणि आज बुधवारी
ही पूजा करण्याचे आदेश पुन्हा एकदा न्यायालयाकडून देण्यात आले आणि जसे आदेश देण्यात आले त्याचसोबतच महत्त्वाच्या गोष्टीही सांगण्यात आल्या, त्या म्हणजे 7 दिवसांचा अवधी यासाठी देण्यात येणार आहे, मात्र लगेचच या पूजेसाठी व्यवस्था करण्यात आली। दरम्यान ही पूजा 1 दिवसासाठी नाहीये, तर आता ही पूजा रोजच होणार आहे। तर रोज ही पूजा कशी असेल पाहूयात। गुरुवारपासून पंचोपचार पूजा सुरू होईल। गुरुवारपासून पंचोपचार पूजा सुरू होईल। मूर्तीला स्नान घालणे, चंदन लावणे आणि फुले अर्पण करणे या गोष्टी त्यामध्ये असतील। नैवेद्य दाखवणे, धूप दीप लावून पूजा करणे। ही पूजा सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर विधीनुसार मंगळागौरीची ही पूजा करण्यात येणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडली होती। न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा ही संपूर्ण पूजा आणि प्रक्रिया सुरू होऊ शकली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी परिसरातील तळघरात नियमित पूजेला परवानगी दिल्यानंतर रात्री उशिरा तळघरामध्ये बॅरिगेड्स उघडण्यात आले। यासाठी डीएम एस राजलिंगम, पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रात्रभर तिथे उभे होते। दरम्यान इथे कोणत्या मूर्तींची पूजा करण्यात आली रात्री पाहूयात। एकोणीसशे 93 नंतर प्रथमच या तळघरामध्ये पूजा करण्यात आलेली आहे। शिवलिंग, हनुमान आणि गणेश यांच्या मूर्तींचं पूजन इथं झालं। यासोबतच देवीच्या मूर्तीची पूजा सुद्धा करण्यात आली। एकूण 5 ते 6 मूर्तींचे पूजन इथं करण्यात आलं। हा पूजा विधी काशी विश्वनाथच्या पुजाऱ्यांनी पार पाडला। यावेळेस परिसराच्या आत आणि बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान हिंदूंचा सुवर्णकाळ सुरू झालेला आहे असं म्हणत ज्ञानवापीतील पूजेनंतर भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांची ज्ञानवापी संदर्भात प्रकरणावर प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात। हिंदू समाजाचा सध्या सुवर्णकाळ सुरू आहे, कारण वाराणसी कोर्टाने ज्ञानवापीमध्ये 7 दिवसाच्या आत पूजा करायचा आदेश दिल्यानंतर प्रशासनाने मात्र तात्काळ हा आदेश लागू केला आणि काल रात्रीच त्या ठिकाणी शयनारती करण्यात आली आणि आज सकाळपासून सगळ्या पूजा विधीत ते सुरू झाले आहेत। अयोध्येत रामरायाची प्रतिष्ठा केल्यानंतर आता ज्ञानवापीतली पूजा आणि लवकरच मथुरा सुद्धा आपल्या हातात येईल। मोदी है तो सब कुछ मुमकिन है। विविध हिंदू देवदेवतांच्या मूर्ती त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी देखील पूजा करण्यास परवानगी देण्यात यावी असा एक अंतरिम अर्ज माननीय हायकोर्टाला दिलेला आहे आणि लवकरच मला असं वाटतं की इतर देखील तळघरं लवकरच उघडली जातील। त्याचप्रमाणे हिंदूंची जी प्रधान स्थानं आहेत, मथुरा आहे, कुतुब मिनार आहे, अन्य जी स्थानं आहेत, या संदर्भात देखील माननीय सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठा दावा दाखल करण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की हिंदूंची ही सर्व प्राचीन स्थानं लवकरच हिंदूंना प्राप्त होतील। तर ज्ञानवापीच्या तळघरामध्ये पूजा करण्यासाठी परवानगी न्यायालयाने दिली आणि लगेचच तिथे पूजा पाठाला सुरुवात झालेली आहे आणि आता हा दिनक्रम असणार आहे। दरम्यान ज्ञानवापीचा इतिहास काय आहे, कशा पद्धतीने ज्ञानवापीवर मशीद बांधण्यात आली आणि त्यानंतर हा संपूर्ण लढा सुरू झाला, हे आपण सविस्तर समजून घेऊयात।
ज्ञानवापी वाराणसी उत्तर प्रदेश इथे स्थित आहे. औरंगजेबाने 1669 मध्ये जुने शिवमंदिर पाडून इथं मशीद बांधली. ज्ञानवापी मशीद सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराला अगदी लागूनच आहे. या मशिदीचे नाव संस्कृत असून त्याचा अर्थ ज्ञानाची विहीर असा होतो. अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. इंग्रजांच्या काळामध्ये ज्ञानवापी परिसरात नमाज पठणाच्या अधिकारासाठी खटला भरण्यात आला. मशिदीमध्ये नमाज पठणाचा अधिकार 15 ऑगस्ट 1937 रोजी देण्यात आला. उच्च न्यायालयाने 10 एप्रिल 1942 रोजी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल फेटाळला होता. 15 ऑक्टोबर 1991 मध्ये ज्ञानवापी येथे नवीन मंदिरासाठी दावा दाखल करण्यात आला. या आदेशाला आव्हान म्हणून अंजुमन इनाजियाना मस्जिद यांच्या वतीने याचिकाही दाखल करण्यात आली. तर ज्ञानवापी संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं एक वक्तव्य आता समोर आलेलं आहे. मुळात ज्ञानवापी मशीद असं तुम्ही म्हणूच नका असं आवाहन त्यांनी सर्वांना केलेले. ज्ञानवापी ही मशीद आहे की मंदिर हे अजून ठरलेलंच नाहीये, न्यायालयाने निकालच दिलेला नाहीये, तर तुम्ही फक्त ज्ञानवापी असं म्हणा असं आवाहन त्यांनी एका कार्यक्रमातून केलं. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत फक्त ज्ञानवापीच असेल. सोबतच योगी आदित्यनाथ यांना आणखीन प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी तिथल्या भिंती ओरडून ओरडून सत्य सांगतायत. भिंतींवर असलेले त्रिशूळ आणि हिंदू चिन्हे, मशिदीला लागून असलेली 5000 वर्ष जुनी भिंत, हे सगळे ती मशीद नाही मंदिर आहे अशी व्यथा मांडतायत. तरी सुद्धा वारंवार वर्षानुवर्ष या सर्वांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचंही यावेळेस योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी असं का म्हटलेलं आहे हे समजून घेण्याआधी ज्ञानवापीचा संपूर्ण परिसर आणि तिथली भौगोलिक परिस्थिती समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. आता आपल्याला जे दृश्य दिसतंय स्क्रीनवर ते दृश्य आहे ज्ञानवापी परिसर आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या सॅटेलाइटवरनं घेतलेलं. यामध्ये तुम्हाला दिसू शकतं मशीद ही एका बाजूला आहे. या मशिदीच्या मागच्या बाजूला पुरातन हिंदू भिंत आहे. ही हिंदू भिंत 5000 वर्षांपूर्वीची आहे. मशिदीच्या अगदी समोर वजूखाना बनवण्यात आला होता. हा वजूखाना नसून तिथं शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग असल्यासाठी हे शिवलिंग आहे यासाठी पुरातत्व विभागाला तिथे सर्वेक्षण करण्याची परवानगी अजूनही मिळालेली नाही. ती परवानगी सातत्याने मागितली जाते. दरम्यान हे शिवलिंग आहे याच्यासाठी एक प्रमाण नेहमी दिलं जातं, ते म्हणजे शिवलिंगाच्या अगदी समोर असलेला नंदी. शिवलिंगाच्या समोर एक नंदी आहे आणि हा नंदी मुख्य म्हणजे काशी विश्वनाथ मंदिराच्या आतमध्ये आहे. या नंदीचं तोंड हे काशी विश्वनाथ मंदिराकडे नसून बरोबर वजूखाना ज्या दिशेला आहे त्याच दिशेला नंदीचा चेहरा आहे. त्यामुळे नंदी आणि त्याच्या समोर वजूखाना अर्थात तिथे असलेलं पूर्वी शिवलिंग अशी एकूण ही परिस्थिती आहे. आणि त्यानंतर जो सर्वात मोठा आयत तुम्हाला दिसतो आहे ते आहे काशी विश्वनाथ मंदिर. आता काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूने जर या नंदीचं तोंड असतं तर असं म्हणता आलं असतं की ते शिवलिंगाकडे तोंड करून नंदी बसलेला आहे. मात्र तसं नसून नंदी बरोबर वजूखान्याकडे तोंड करून बसलेला आहे, जो वजूखाना नसून शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी सातत्याने केलेला आहे. तर आता आपण जे दृश्य बघितलं होतं ते सॅटेलाइट थ्रू घेतलेलं. आता सध्याच्या रचनेपूर्वी तिथे एक हिंदू मंदिर अस्तित्वात होतं याचा पुरावा सांगणारी ही गोष्ट म्हणजे या मशिदीला अगदी खेटून या मशिदीचाच एक भाग असलेली किंबहुना मंदिराचा भाग मशीद आहे याला खेटूनच ही भिंत आहे. आणि या भिंतीवरनं असं कुठेही जाणवत नाहीये की ही मशिदीचा भाग आहे किंवा इस्लामिक
पंथामध्ये या पद्धतीचं काहीही बनवलं जातं. पुरातत्व विभागाच्या मध्ये सध्याच्या संरचनेची पश्चिम भिंत पूर्वीच्या मोठ्या हिंदू मंदिराचा भाग आहे. इथे पूर्वी अस्तित्वात असलेली ही रचना आहे, ज्याच्यावर मशीद बांधण्यात आलेली आहे. या अहवालाचा हवाला देत असताना हिंदू बाजूने सातत्याने सांगण्यात येतं, खांब आणि प्लास्टरचा थोडासा बदल करून मशिदीसाठी पुन्हा मंदिराच्याच भिंतींचा वापर करण्यात आला. हिंदू मंदिराच्या खांबांमध्ये थोडासा बदल करून नवीन रचनेसाठी वापरण्यात आला आणि खांबांवरील नक्षीकाम सुद्धा पुसून टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. त्यामुळे जेव्हा पुरातत्व विभागाने इथं सर्वेक्षण केलं त्यावेळेस 32 असे शिलालेख सापडलेले आहेत की ज्या शिलालेखांमध्ये हे जुनं हिंदू मंदिरच आहे हे समजतं. आणि त्या शिलालेखांमध्ये ज्याही काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, जसं की शिवशंकराची 3 नावं, कमळाचं चिन्ह, त्रिशूळाचं चिन्ह, ज्याचा इस्लाम धर्मामध्ये काहीही संबंध नाही किंवा ते मानत नाही, अशा गोष्टी या शिलालेखांमध्ये सापडलेल्या आहेत. तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानंतर काही दिवसातच वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आला. इथं पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला. या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. हा संपूर्ण अहवाल 839 पानांचा आहे. अहवालामध्ये मंदिराचे 32 पुरावे सापडलेले आहेत की ही मशीद नाही, मंदिरच आहे हे ते पुरावे सिद्ध करू शकतात. भिंतीवर कन्नड, तेलुगू, देवनागरी आणि ग्रंथा भाषेमध्ये लिखाण सापडलेलं आहे. या सर्व भाषांचा आणि इस्लाम धर्माचा काहीही संबंध नाहीये. ज्ञानवापीमध्ये भगवान शिवाची 3 नावं सापडलेली आहेत. जनार्दन, रुद्र आणि ओमेश्वर अशी ही 3 नावं आहेत. मशिदीचे सर्व खांब हे मंदिरातीलच होते आणि जे सुधारित करून त्याच्यामध्ये बदल करून त्याच्यामधली चिन्ह मिटवायचा प्रयत्न करून ते मशिदीसाठी वापरण्यात आले. मशिदीच्या पश्चिमेकडे असलेली भिंत आणि ही मंदिराची भिंत असल्याचं अगदी स्पष्ट दिसते आणि ही भिंत 5000 वर्षांपूर्वी नगारा शैलीमध्ये बांधण्यात आलेली आहे. भिंतीखाली हजारो वर्ष जुने अवशेषही सापडलेले आहेत. ही भिंत आहे 5000 वर्षांपूर्व जुनी आणि जेव्हा सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणामध्ये मशिदीचा जो घुमट होता तो घुमट अवघा 350 वर्ष जुना असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे ही 5000 वर्ष जुनी भिंत आणि अवघे 3.5 वर्ष जुना असा घुमट या दोनच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात की इथं आधी मंदिर होतं हे सिद्ध करण्यासाठी. दरम्यान पुरातत्व विभागाने इथे साधारण 4 महिने सर्वेक्षण केलं आणि 4 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर सर्वेक्षणानंतर त्यांनी अहवालात काय म्हटलेलं आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. इथं मंदिर तोडूनच मशीद बांधण्यात आली आहे. मशिदीच्या आधी तिथे भव्य मंदिर होतं. 2 सप्टेंबर 1669 साली इथलं मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं. औरंगजेबाच्या आदेशावरून हे मंदिर तोडण्यात आलं होतं. मंदिराच्या अवशेषांचाच वापर पुन्हा एकदा मशिदीसाठी करण्यात आला. मशिदीची डावी भिंत ही पूर्णपणे हिंदू मंदिराची असल्याचं स्पष्ट होतं. मंदिरातील स्तंभ हिंदू मंदिराचेच आहेत. मशिदीतील काही स्तंभांवरून हिंदू चिन्हांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही स्पष्टपणे दिसतंय. स्वस्तिक, ओम, कमळ, नागदेवता अशी हिंदू प्रतीकं तिथं आहेत. सर्वेक्षणात 32 शिलालेख आणि काही दगडही सापडलेले आहे. या शिलालेख आणि दगड तिथे आधी मंदिर असल्याची साक्ष देतात. शिलालेखात जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे उल्लेख शिवशंकराचे करण्यात आलेले आहेत. तर या सोबतच मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडलेल्या आहेत. या मुख्य प्रवेशद्वारावर नक्की काय सापडलेलं आहे हे आपण पाहूयात.
ज्ञानवापीत मंदिर असताना एक मोठा केंद्रीय कक्ष होता. मंदिराचे जे केंद्रीय कक्ष होतं तेच आता मशिदीचं केंद्रीय कक्ष झालेलं आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार हा पश्चिमेकडून होता. प्रवेशद्वार दगडांनी बंद करण्यात आला. मशीद बनवताना मंदिराच्या अनेक खुणा मिटवण्याचा प्रयत्न झाला. तर ज्ञानवापीच्या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. या मशिदीचा घुमट केवळ 350 वर्ष जुना आहे आणि या मशिदीला लागून असलेली भिंत 5000 वर्ष जुनी आहे. या ज्ञानवापीत काही महत्त्वाचे धागेदोरे तळघरात सापडलेले आहेत. ते नक्की काय आहे आपण पाहूया दृश्यांच्या माध्यमातून. तर ज्ञानवापीत सापडलेल्या या वस्तू आहेत. या सर्व वस्तू तळघरात आणि ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडण्यात आलेल्या आहे आणि हाच आहे तो सर्वेक्षणाचा अहवाल. या सर्वेक्षणाच्या अहवालावर व्यवस्थित नमूद करण्यात आलेलं आहे. कोणती गोष्ट कुठे सापडली, या गोष्टीला काय म्हणतात हे सगळं तिथे नमूद करण्यात आलेलं आहे. ज्ञानवापीमध्ये हनुमानाची मूर्ती सापडलेली आहे. श्री गणेशाच्या काही खंडित मूर्ती सापडलेल्या आहेत. गदा सापडलेली आहे. यासोबतच भिंतींवर त्रिशूळ आहे. विष्णूची मूर्ती आता आपल्याला स्क्रीनवर दिसते. ही विष्णूची मूर्ती सुद्धा ज्ञानवापीच्या तळघरात सापडलेली आहे. ही आहे गणेशाची मूर्ती. ही सुद्धा ज्ञानवापीमध्येच सापडलेली आहे आणि या सर्व मूर्तींवरून तिथे आधी मंदिर होतं हेच सिद्ध होतंय. सोबतच एक पुरातन शिवलिंग सुद्धा तिथे सापडलेलं आहे. तर ज्ञानवापीचा हा संपूर्ण वाद कोर्टापर्यंत कसा पोहोचला? ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर शृंगार देवीच्या मूर्तीच्या पूजेसाठी परवानगी देण्याची याचिका 4 हिंदू महिलांनी केली होती आणि न्यायालयाच्या आदेशात प्रतिबंधित असलेल्या वजूखान्याची ही जागा वगळण्यात आली होती. मशिदीच्या वजूखान्यात शिवलिंग असल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला आणि त्यानंतर ही जागा प्रतिबंधित करण्यात आली आणि त्यानंतर सुरू झाली न्यायालयीन लढाई. तर ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला. हिंदू पक्षाने न्याय मिळाल्याचं सांगत या निकालाचं स्वागत केलं आणि वाराणसी जिल्हा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ज्ञानवापीमध्ये रात्री उशिरा पूजाही सुरू झाली. दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि विशेष म्हणजे ज्ञानवापीचा ऐतिहासिक निकाल देतानाच जिल्हा न्यायाधीशाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश निवृत्त झालेत. नोव्हेंबर 1993 पर्यंत तळघरात सोमनाथ व्यास पूजा करत होते. मात्र उत्तर प्रदेश सरकारने पुढे त्यावर बंदी घातली आणि पूजेचा अधिकार मिळण्याबाबत 25 सप्टेंबर 2023 रोजी याचिका दाखल करण्यात आली. त्यावेळेस जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी याबाबत निकाल दिला आणि ज्ञानवापीचं संपूर्ण प्रकरण जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाला आणि त्यांनीच ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्यानंतर निवृत्ती स्वीकारली आहे. तर ज्ञानवापीची ऐतिहासिक आणि भौगोलिक दोन्ही परिस्थिती बघितल्या आणि पुरातत्व विभागाचा सर्वेक्षणाचा अहवाल बघितला तर या सगळ्या गोष्टी एकच सांगतायत की तिथे मशीद मंदिरावर बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेकदा असं म्हणण्यात येतं आहे की हे मशीद तोडून तिथे पुन्हा एकदा मंदिर बांधा आणि हिंदूंना तिथे पूजा करण्याचा अधिकार द्या. या संदर्भात आता न्यायालय पुढे काय निर्णय घेत आहे आणि ही संपूर्ण दिशा कशा पद्धतीने पुढे जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.